नमस्कार शेतकरी मित्रांनो, इम्रानुद्दीन भाऊची तुम्ही कमेंट पाहू शकता. ह्या कमेंटमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की काही अभ्यासक म्हणतात की प्री मान्सूनचा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस जर कमी झाला तर त्या ठिकाणी कमी जर झाला तर मान्सूनचा पाऊस त्या ठिकाणी कमी होतो. बघा, हे 100% सत्य नाही आणि हा काही नियम नाही आणि सायंटिफिकली प्रूव्ह नाही. आता याच्यासोबत काही संबंध आहे. त्याचं एक कारण सांगतो की संबंध का जोडला जातो. ज्या भागात पूर्व मान्सूनचा पाऊस म्हणजे मार्च ते मेचा पाऊस हा चांगला पडतो, त्या भागात जून ते सप्टेंबर पाऊस चांगला होण्याची एकच हे असते, त्याच्या मागं कारण असते. कारण पूर्व मान्सूनचा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस तिथे जेव्हा जास्त पडतो, जमीन ओलावा राहते, मान्सूनच्या काळात आर्द्रता निर्माण होते आणि मान्सून त्या एरियात सर्व कुशलतेने काम करतो. आता मी तुम्हाला काही डेटासुद्धा देतो, पण हे जे कारण सांगितलं हे कारण 100% खरं नाही आणि सायंटिफिकली प्रूव्ह नाही. आता काही डेटा बघू आपण. 2019 मराठवाड्यात अवकाळी पाऊस खूप कमी होता, तरीही मान्सूनमध्ये अतिवृष्टी झाली. 2022 अवकाळी पाऊस मध्यम होता पण मान्सून सामान्य होता. त्यानंतर 2023 अवकाळी पाऊस कमी होता तरीही मान्सून चांगला होता. ठीक आहे. 2025 अवकाळी पाऊस चांगला होता पण मान्सून खूप कमी झाला, कारण त्या वर्षी हे 2015 त्या वर्षी अल निनोचं वर्ष होतं. ठीक आहे. तर हा सायंटिफिकली प्रूव्ह नाही आहे आणि हा नियम नाही आहे. याच्यात काही ऑब्झर्वेशन्स असतात. जसं याच्या मागे जर कारण जोडायचंच झालं तर काय कारण असू शकते हे मी तुम्हाला सांगितलं. आता बघू प्री मान्सून पावसाबद्दल. मी लास्ट व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं की आता पूर्वमोसमी घडामोडी वाढायला पाहिजे पूर्व विदर्भात वगैरे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तर परवाच्या दिवशी आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या वेळेस जो पाऊस येणार त्याच्या मागचं कारण जर इंटरेस्ट असेल तर मी सांगतो, पण ह्या वर्षी जूनमध्ये सुद्धा गारपीट होऊ शकते. ठीक आहे. आता त्याच्या मागचं कारण जर का माहिती करून घ्यायचं असेल तर त्याच्या मागे सायंटिफिक कारण सुद्धा पाहू. आता बघा की परवाच्या दिवशी भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धेचा पूर्व भाग, वर्धाचा बराचसा भाग, उत्तर पूर्व भाग, अमरावती पूर्व भाग, त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर पूर्व, यवतमाळ पूर्व असं वातावरण बनलं होतं. काही ठिकाणी पाऊस आला, म्हणजे पूर्वेकडे अतिपूर्वेकडे पाऊस आला. दक्षिण भागात सुद्धा वातावरण बनायला पाहिजे, कालही बनायला पाहिजे होतं, पण कोणत्याही प्रकारचे प्री मान्सून ॲक्टिव्हिटी पूर्व विदर्भात झाल्या नाही. आता आज वातावरण बनलं होतं, तर हे प्री मान्सून ॲक्टिव्हिटी आता वाढायला पाहिजे. ठीक आहे. आणि हवामान अंदाज थोडे कमी घ्या. हवामान अंदाज मी पण कमीच देणार, कारण आपण जूनमध्ये पेरणी करणार आहोत, त्याला वेळ आहे. आणि ज्या काही इंटरनॅशनल डेटा जो आपल्यापर्यंत पोचतो त्याबद्दल आपण बोलतच आहोत. एन्सो न्यूट्रल आहे, आयोडी तटस्थ आहे, त्यामुळे पाऊस ह्या सुरुवातीच्या काळात जेमतेम राहणार. सुरुवातीला जो पाऊस जूनमध्ये येणार त्याच्या भरोशावर नियोजन करोडो शेतकऱ्यांनी करू नका. ज्याच्याकडे पावसाची पाण्याची सोय आहे त्यांनी तर टेम्परेचर डाऊन झाल्यावर आपापले निर्णय तुम्ही घ्या. हवामानाचं फार जास्त मागे लागायला काही पुरत नाही. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.